आज आपण भावनगरी शेवची भाजी करूया. त्यासाठी साहित्य बघा, 1 वाटी शेव घेतलेली आहे, 2 छोटे कांदे घेतलेले आहेत मिडियम आकाराचे आणि 1 टोमॅटो घेतलेले आहे. सगळ्यात आधी आपण गॅसवर कढई ठेवली, गॅस चालू केला, 1 आणि अर्धच टाकलं तरी होईल, कारण शेवला पण तेल असतं त्यामुळे तेल थोडं कमीच टाका. तेल तापलं की त्यात जिरी मोहरी टाकायची, कांदा, कांदा परतून घ्यायचा, चांगला लाल होऊन द्यायचा. कांद्यातच थोडंसं मीठ टाकून घेऊ. शेवला पण मीठ असतं त्यामुळे थोडं मीठ कमीच टाका. कांदा मसाल्याला होईल तेवढंच मीठ टाका, नंतर मीठ नाही टाकलं तरी होईल. शेवला मीठ असतं ना, मग खारट होईल. थोडं परतून घ्यायचं. टोमॅटो टाकूया. मिक्स करून घ्या. टोमॅटोनं अजून कांदा परतेल चांगला. त्याच्यात बघा मी पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा लाल तिखट घेतलं, अर्धा थोडीशी जास्त हळद त्याच्यात टाकलेली. भाजी थोडीशी त्यामुळे लाल तिखट कमी घेतलेलं, चांगलं परतून द्यायचं. मसाला करताना थोडं पाणी टाकलं मी, परतून घ्यायचं. आता शेव टाकायची, मिक्स करून घ्यायचं. डब्याला बरी पडते भाजी मुलांच्या डब्याला. आणि थोडंसं पाण्याचं 1-2 हापके मारायचे असे. बारीक गॅस करून वाफवर होऊन द्यायची 5 मिनटंच फक्त. 5 मिनटांनी आपण आता झाकण काढायला घेऊ. चांगली झाली भाजी, सॉफ्ट पण झाली. शेव मऊ व्हायला पाहिजे, कडक चांगली नाही लागणार. वरून थोडी कोथिंबीर टाकायची. झालं.